शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आपण निर्णय घेतला, मग जलयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळं असेल, मागेल त्याला सिंचन विहीर असेल, मागे त्याला ठिबक असेल, तुम्ही आठवा 2014 पूर्वीची परिस्थिती तुम्ही आठवा. मी देखील जवळपास 10 वर्ष माझ्याकडे ग्रामीण क्षेत्र होतं मी आमदार असताना, नंतर मग माझं शहरी क्षेत्र झालं. पंचायत समितीत आम्ही बसायचो, काहीतरी इष्टांक आलेला असायचा आणि मग ते पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि आमदार मिळून आम्ही वाटायचो, 4 तुझ्याकडे, 2 तुझ्याकडे, 4 तुझ्याकडे, 5 तुझ्याकडे. आणि त्या वाटणीतही आम्ही एवढं खुश असायचो की जणू काय शेतकऱ्याला आपण दिलेला आहे अशा पद्धतीची बंदरबाट आपण करायचो. मी सांगितलं की पद्धतीच दूर झाली पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी मागेल त्याला, ज्याला आवश्यकता त्याने मागावं, आपण त्याला देऊ, अशा पद्धतीनं मागेल त्याला शेततळ्यांची योजना आपण आणली. महाराष्ट्रामध्ये लाखो शेततळी आपण तयार केली. आज तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला संधी मिळते अनेक वेळा हेलिकॉप्टरमधून जाण्याची, अलीकडच्या काळात मी वापरत नाही आहे, पण अनेक जिल्हे असे आहेत आणि मराठवाड्यातले देखील अनेक जिल्हे असे आहेत की जे कोरडे जिल्हे आहेत, पण तुम्ही वरून जर बघितलं ना तर प्रत्येक शेतात शेततळ तुम्हाला भेटतं. आणि ते विचारा कधी झालेलं आहे, हे मागेल त्याला शेततळ्याच्या आपल्या योजनेत झालेलं आहे. आज जे काही पाणी आहे ते आपण साठवू शकतो. आणि मग आताच्या परिस्थितीत अल निनोमध्ये कुठेतरी 5, 7, 8 जुलैला भरपूर पाऊस येतो आणि त्याच्यानंतर 25 जुलैपर्यंत पाऊस गायब होतो. अशा परिस्थितीमध्ये जर पिकावर ताण पडला तर त्या पिकाला पाणी द्यायचं कुठनं, त्याकरता ही शेततळी आहेत, त्याकरता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता ही कामी येत आहेत. आज परिणाम असा झाला, आम्ही साधारणपणे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं आपण केली, जलसंधारणाची कामं केली, त्या गावांचं ज्यावेळेस ऑडिट केलं, त्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की अनेक गावं अशी होती की जी एका पिकावर होती, ती आज 3-3 पिकं घेऊन राहिली आहेत. ज्या गावांमध्ये बागायतीचा विचार करत नव्हते, फळबागांचा विचार करत नव्हते, मला नेहमी आजही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी 2019 साल असेल, मी सांगोल्याला गेलो आणि त्या सांगोल्यामध्ये एक शेतकरी म्हणाला माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल, आणि मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवारनंतर ॲपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि म्हणाला यावर्षी 25 लाख रुपयाचे ॲपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता, ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले, 5 लाख अर्ज आले तर 5 लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. ट्रॅक्टरची मागणी जेवढी आली आम्ही स्वीकृत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात हळूहळू हे यांत्रिकीकरण आपण सुरू केलं. आणि महत्त्वाचं यातलं काय आहे तर आज आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर परिवर्तन करायचं असेल, गुंतवणुकीची क्षमता बघा, जागतिक बाजारपेठ झाली आहे. आता शेतमालाचा भाव हा कुठलं राज्य ठरवत नाही, कुठला देश ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ ठरवते. त्यामुळे त्या जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शेतमालाचा भाव घेऊन फायदा करायचा असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल. उत्पादन खर्च कमी करायचा असेल, उत्पादकता वाढवावी लागेल. उत्पादकता वाढेल तेव्हाच उत्पादन खर्च कमी होईल. आणि मग अशा सगळ्या गोष्टींकरता आता ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे, त्याची गुंतवणुकीची ताकद किती आहे. आणि म्हणून आपण गटशेतीची योजना सुरू केली.